राज्यात 9 जुलै रोजी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांना वेठीस धरणे किंवा शाळा बंद करणे हे संघटनेचा कधीच उद्देश नाही आहे, परंतु सद्यस्थितीत राज्यातील शिक्षणाची एकंदरीत व्यवस्था लक्षात घेता शिक्षक त्रस्त होऊन गेलेला आहे। एकतर TET ही अन्यायकारक आहे। राज्य शासनानेच वेळोवेळी आदेश काढून शिक्षकांना TET अनिवार्य नाही असं म्हटल्यामुळे राज्यातील शिक्षकांनी TET उत्तीर्ण केली नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना राज्य शासन कुठेतरी कमजोर पडलं आणि सर्व शिक्षकांना TET लागू झाली। आज संपूर्ण भारतात 25 लाख आणि महाराष्ट्रात 2.5 ते 3 लाख शिक्षक या TETमुळे प्रभावित आहेत। राज्य शासनाने TET घेणेच आहे, शिक्षकांचा TET उत्तीर्ण करणे आहे, परंतु राज्य शासनाने केंद्राकडे विनंती करून या कायद्यात जर दुरुस्ती केली तर TETतून आम्हाला सूट मिळू शकते। नव्हे जर ते शक्य नसेल तर राज्य शासनाने शिक्षकांसाठी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र TET घ्यावी, संरचनात्मक बदल करावे आणि ऑनलाईन TET कोणत्याही प्रकारे आम्हाला मान्य नाही आणि ह्या मागणीकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। हा एक पहिला विषय आहे। दुसरा विषय आहे आमचा शिक्षकांचा या बाबतीतला संच मान्यता। 2025-24 मार्चच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा मोडकळीस येणार आहे। एका शिक्षकामागे 3 वर्ग, एका शिक्षकामागे 5 वर्ग, 2 शिक्षकामागे 5 वर्ग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षणाच्या प्रवाहातून हे विद्यार्थी बाहेर पडणार आहे। हा केवळ शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याकडे शासन अनुकूल निर्णय घेत नाही। आणि तिसरा एक महत्त्वाचा आमचा जो विषय आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, शाळेच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टीने आहे आणि तो विषय आहे BLO किंवा SIR किंवा वेगवेगळे अशैक्षणिक कामं। BLOचे कामं मागील 12-13 वर्षांपासून सुरू आहे, त्यात कोणालाच आराम नाही आहे, पण आता जनगणना झाली, नुकत्याच शाळा सुरू झाल्या आणि SIRच्या कामामुळे आम्ही वैतागलो आहे। हा केवळ शिक्षकाच्या नोकरीचा वैताग नाही आहे, तो विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही। आम्ही शाळेत नाही आहे, कुठे म्हणतात दिवसभर शाळा करा, कुठे म्हणतात शाळेच्या व्यतिरिक्त काम करा, कुठे सकाळच्या शाळा ठेवत आहे, परंतु आम्ही वेठ बिगारासारखी अत्यंत हीन अशी आमची स्थिती निर्माण झाली आहे। आमचे लोक आजारी पडत आहे, आम्हाला जीणं हराम झाला आहे आणि या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्या कारणाने मानवतेच्या दृष्टीने आमच्या मागण्यांकडे पाहिले जात नसल्याने आम्ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं या आंदोलनात सहभाग घेतला आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या शिक्षक संघटना, मध्यवर्ती शिक्षक संघटना असेल, शिक्षक समन्वय समिती असेल, माध्यमिकच्या संघटना असेल, प्रहार अशा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे 9 जुलैचं आम्ही आंदोलन करत आहोत। याचा उद्देश केवळ शासनानं शिक्षकांची व्यथा समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी आहे, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना वेठीस धरण्यासाठी नाही आहे। धन्यवाद।